त्याच्यामध्ये 18,172 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, 65 शाळा सामील झाल्या आणि 49 प्रकारचे क्रीडा प्रकार आपण अनुभवले। या सर्वांचा जे गुणानुक्रमाने जे बक्षीस समारोह होता तो आज आपण इथे पार पाडत आहोत। अशा प्रकारे 65 शाळा सामील होऊन एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच इथे होत आहे महापालिकेमध्ये। आणि आमची इच्छा आहे की आमच्या क्रीडामधल्या जेवढ्या त्रुटी आहेत ते दूर करून आम्ही क्रीडा साहित्य पुरवणे, क्रीडेसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करणे या आज 10 फेब्रुवारी 2025 रोजी आपण भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका तर्फे आपल्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा भरवल्या होत्या। त्याच्यामध्ये 18,172 विद्यार्थ्यांनी भाग घेतला, 65 शाळा सामील झाल्या आणि 49 प्रकारचे क्रीडा प्रकार आपण अनुभवले। या सर्वांचा जे गुणानुक्रमाने जे बक्षीस समारोह होता तो आज आपण इथे पार पाडत आहोत। आमचा क्रीडा विभाग, आमचा शिक्षण विभाग, त्याचप्रमाणे आमचे जे सर्व अधिकारी आहेत आणि जनसंपर्क अधिकारी आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने, प्रभाग अधिकाऱ्यांच्या सहकार्याने, सर्व मुख्याध्यापकांच्या सहकार्याने एवढी मोठा कार्यक्रम इथे झालेला आहे। यामध्ये केवळ महानगरपालिकेच्या शाळा नव्हे तर खाजगी शाळा देखील सामील झाल्या होत्या। अशा प्रकारे 65 शाळा सामील होऊन एवढा मोठा कार्यक्रम पहिल्यांदाच इथे होत आहे महापालिकेमध्ये। आणि आमची इच्छा आहे की आमच्या क्रीडामधल्या जेवढ्या त्रुटी आहेत ते दूर करून आम्ही क्रीडा साहित्य पुरवणे, क्रीडेसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करणे यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद करत आहोत। आणि ह्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम यापुढे होईल। आणि माझी इच्छा आहे की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे गुणी विद्यार्थी आहेत, जेवढे गुणी खेळाडू आहेत, या सर्वांना खेळाडूंसाठी पोषक वातावरण निर्मिती होऊन यांना जो काही अत्याधुनिक सगळा साहित्य प्रकार आहे तो अवेलेबल करून देणे आणि ह्याच्यामधून केवळ राज्यस्तरीय नव्हे, केवळ देशस्तरीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय लौकिकाला प्राप्त होतील अशा प्रकारचे खेळाडू निर्माण करणे, असं आमचा 3 वर्षाची योजना आम्ही तयार केलेली आहे। आणि त्या अनुषंगानं या वर्षापासून बजेटमध्ये आम्ही तरतूद करत आहोत। एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। स्पीड न्यूज भारत।